नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ही जुनी म्हण आजच्या काँग्रेस पक्षाला, राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना एकदम 100% चपकळ बसते. राजकारणात आपल्या सोयीची भूमिका कशी घ्यायची, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं, असं कसं वागायचं, याचा जिवंत आणि उत्तम नमुना आज देश पाहतोय. एकीकडे दिल्लीत गळा काढून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या बाता मारायच्या, पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेर जाऊन आंदोलन आणि घोषणाबाजीचे स्टंट करायचे, आणि दुसरीकडे जिथे स्वतःची ताकद आहे किंवा जिथे आपली सत्ता आहे तिथे विद्यार्थ्यांच्या पाठीवर पोलिसांच्या लाठ्या पडल्यावर, पाण्याचे फवारे मारल्यानंतर तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसायचं. आज याच काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या आणि प्रियंका गांधींच्या डबल ढोलकी राजकारणाचा आणि त्यांच्या दुटप्पीपणाचा बुरका आपल्याला अगदी टराटरा फाडायचा आहे. मित्रहो, सध्या देशभर काय चाललंय? नीट पेपर फुटीचा विषय असो किंवा राज्यांमधील गोंधळ असो, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टांगलं गेलंय. रात्रीचा दिवस करून, अहोरात्र अभ्यास करून परीक्षेला बसणारा तरुण आज रस्त्यावर उतरलाय. त्यांचे आई वडील आयुष्याची पुंजी पणाला लावून त्याला शिकवतायत, आणि परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर काय मिळतं तर पेपर फुटला, निकाल ताटकळला. केंद्रात किंवा राज्यात कोणत्याही परीक्षा पद्धतीतील तांत्रिक अडचणी किंवा पेपर फुटीचे प्रकार हे नक्कीच गंभीर आहेत. पण या गंभीर विषयावर दिल्लीत जेव्हा वातावरण तापतं तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत बंगल्याबाहेर आंदोलन करायला धावून जातात. तिथे मीडियाचे कॅमेरे समोर ठेवून हाय व्होल्टेज राजकीय नाटक रंगवलं जातं. सीईटी नीटच्या गोंधळावरून पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला जातो. राहुल गांधी कॅमेऱ्यासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडतात, पंतप्रधान मोदी मौन बाळगून आहेत, ते विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळत आहेत, हे सरकार युवा विरोधी आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातोय. तर प्रियंका गांधी पुढे येऊन म्हणतात, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणं ही क्रूरता आहे, हा सरकारचा हुकुमशाही चेहरा आहे, आम्ही विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. वा, ऐकायला किती सुंदर वाटतं नाही? दिल्लीच्या रस्त्यावर कॅमेऱ्यासमोर हे नाटक रंगवलं जातं, सोशल मीडियावर ट्विटचा पाऊस पडला जातो. पण आमचा थेट आणि रोखठोक प्रश्न आहे, राहुलजी, प्रियंकाजी, हे भाषण, हे आंदोलन आणि विद्यार्थ्यांबद्दलचा हा ओफाळून व्हायला पुळका फक्त दिल्लीपुरता आणि पंतप्रधान मोदींच्या बंगल्यापुरताच मर्यादित काय? विशेष म्हणजे एकाच मंडपात दोन वेगळे वादंत्री वाजवण्याचा प्रकार हा देश पाहतोय. एकीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे जंतर मंतरवर जाऊन CJPवाल्यांना सांत्वन देत भेट घेतात, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मात्र कळसाला सोडून पायाला मिठी मारत थेट मोदींच्या निवासाबाहेर आंदोलनाचा बनाव करत बसतात. CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेण्याचं साधं सौजन्यही काँग्रेसनं दाखवलं नाही. उलट उद्धव ठाकरे, डिंपल यादव, अमित ठाकरे आणि संजय राऊत यांनी तिथे हजेरी लावली. पण काँग्रेसचा एकही बडा नेता फिरकला सुद्धा नाही. तोंडात साखर आणि हातात काठी ठेवून सोबत चालणाऱ्या इंडिया आघाडीमधील हा बेबनाव आणि अंतर्गत कलह आता पुरता उघड्यावर आलाय. काँग्रेस नेत्यांच्या सोयीस्कर अंतरामागे एक मोठं राजकीय गणित आणि भीती दडलेली आहे. हातावरचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणाऱ्या काँग्रेसला बहुधा हीच भीती सतावत असावी की जर आपण जंतर मंतरवर गेलो तर आम आदमी पार्टी हे संपूर्ण आंदोलन हडप करेल आणि दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःची पोळी भाजून सर्व क्रेडिट स्वतःच्या खिशात घालेल. याच आपल्याच सावलीला घाबरण्याच्या वृत्तीमुळे काँग्रेसचे दिग्गज नेते CJPच्या आंदोलनापासून 3.5 हात लांबच राहणे पसंत करत आहेत. या संपूर्ण राजकीय तमाशामध्ये आणि एक भन्नाट आणि उघड्या डोळ्याने पाहण्यासारखी घटना घडली आहे, ज्या अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलनाची ही खोटी हवा तयार केली गेली. ते दिपके महाशय आणि त्यांची कंपोशाही मात्र मैदानात कुठे दिसलीच नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करणे आणि मांजराच्या पायाने दूध पिणे ही तर यांची जुनी सवय आहे. विशेष म्हणजे भाड्याने आलेले कार्यकर्ते आणि निष्पाप विद्यार्थी रस्त्यावर पोलिसांचा मार खात होते, अंगावर लाट्या झेलत होते, आणि दुसरीकडे या मुख्य सूत्रधारांना मात्र एक छोटासा ओरखडा सुद्धा पडलेला नाही. गरिबाची पोरं मेली तरी चालतील, पण स्वतःची काथडी वाचली पाहिजे. स्वतः बड्या बाता ठोकायच्या सर्वसामान्य तरुणांना पोलिसांच्या दांडक्यांसमोर ढकलून द्यायचं आणि स्वतः मात्र सुरक्षित अंतरावर बसून तमाशा पाहायचा. आता जरा नाण्याची दुसरी बाजू उघडून बघूया. ज्या दिवशी दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत होते त्याचवेळी केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये काय घडत होतं? तिथेही नीट पेपर फुटीच्या आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी SFI या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचे हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. तेही राजभवनावर शांततेत मोर्चा घेऊन जात होते. विद्यार्थ्यांचा राग तोच होता, विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच होते आणि मागणी तीच होती. पण मग तिथे तिरुअनंतपुरममध्ये काय घडलं
तिथे आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांची लाठी चालली. ऐन पावसाच्या दिवसात त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पाण्याच्या जोरदार धारा सोडल्या गेल्या. पाण्याचे फवारे मारून लाट्या चालवून विद्यार्थ्यांना रस्त्यावर तुडवलं गेलं, पांगवलं गेलं. रक्ताळलेल्या अवस्थेत तरुण पळत होते. कित्येक विद्यार्थी जखमी झाले. आणि मग केरळमध्ये काँग्रेस प्रणित मित्र पक्षांच्या राजवटीत झालेल्या या अमानुष कारवाईवर, या लाठीमारावर राहुल गांधी काय म्हणाले? प्रियांका गांधींनी काय प्रतिक्रिया दिली? उत्तर आहे शून्य. गप्प, एक शब्दही नाही. तिथे राहुल गांधीचं तोंड का शिवलं गेलं? प्रियांका गांधीचे हात ट्विट करण्यासाठी का थांबले? तिथे पंतप्रधान मोदींच्या बंगल्याबाहेर केलेले ड्रॅमॅटिक स्टंट कुठे गेले? तिथे का नाही राजभवनासमोर जाऊन आंदोलन केलं? कुठे गेली ती लोकशाहीची भाषा? कुठे गेला तो विद्यार्थ्यांचा पुळका? की केरळमधील विद्यार्थी भारतीय नाहीत का? का तिथल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेल्या लाट्यांनी काँग्रेस नेत्यांना वेदना झाल्या नाहीत का? केवळ केरळच नाही तर महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही किंवा पदभरती प्रक्रियेतील त्रुटींमुळे तरुण रस्त्यावर उतरतात तेव्हा राजकीय नेते काय भूमिका घेतात हे अत्यंत लक्षवेधी असतं. विरोधी पक्षातील बडे नेते स्वतः घराबाहेर पडत नाहीत. स्वतःची मुलं परदेशातील मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असतात. पण गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना मात्र चिथावणी देऊन रस्त्यावर उतरवलं जातं. हे नेते सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकणार, आंदोलनांना पाठिंबा जाहीर करणार आणि जेव्हा पोलीस जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करतात तेव्हा हे नेते आपल्या एसी बंगल्यात बसून ट्विट करणार. विद्यार्थ्यांच्या अंगावर लाट्या पडतात. पोलिसांची कारवाई तरुण सहन करतात आणि राजकीय नेते मात्र त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. हा प्रकार कुठपर्यंत चालणार? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. पण इथे तर बोले एक आणि करे भलतेच अशी परिस्थिती आहे. दिल्लीत नरेंद्र मोदींच्या बंगल्याबाहेर जाऊन गोंधळ घातला तर ते विद्यार्थ्यांचं समर्थन, आणि केरळमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे हक्क मागितले, त्यांच्यावर लाट्याकाट्या चालवल्या तर ती कायद्याची कारवाई. हा कसला न्याय? ही कसली निष्पक्षता? यालाच म्हणतात डबल ढोलकी राजकारण. ढोलकीच्या एका बाजूवर थाप मारली की दिल्लीत आवाज येतो, पण केरळच्या बाजूने मात्र ढोलकी पुरती फाटलेली असते. आणि आता जरा त्या तथाकथित निष्पक्ष पत्रकारांबद्दल बोलूया, जे स्वतःला पत्रकारितेचे पुरस्कर्ते मानतात आणि जे रोज टीव्हीवर बसून लोकशाही वाचवायचा आणतात. जेव्हा दिल्लीत नरेंद्र मोदींच्या बंगल्याबाहेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आंदोलन करतात तेव्हा हे पत्रकार कॅमेरे घेऊन धावतात, ब्रेकिंग न्यूज चालवतात, भावनिक संगीत लावून रिपोर्टिंग करतात. पण तिरुवनंतपुरमच्या रस्त्यावर जेव्हा विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात होते, जेव्हा विद्यार्थी रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्यावर ओरडत होते तेव्हा या पत्रकारांचे कॅमेरे कुठे बंद पडले होते? कारण तिथे काँग्रेस आणि त्यांच्या सोयीचा अजेंडा बसत नव्हता. तिथे जर सत्य दाखवलं असतं तर स्वतःचाच लाडक्या युवराजांना आणि राजकुमारींना प्रश्न विचारावे लागले असते. ही कसली पत्रकारिता? हा कसला निष्पक्षपणा? एका डोळ्याला काजळ आणि दुसऱ्या डोळ्याला बोटं असा हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास जर आपण पाहिला तर विद्यार्थी जेव्हा जेव्हा आपल्या शैक्षणिक हक्कांसाठी किंवा परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार कोणाचंही असो, प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने हा विषय हाताळणे गरजेचं असते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात विद्यार्थ्यांचे प्रश्न हे केवळ राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी वापरले जातात. दिल्लीत आंदोलन झालं की त्याला राष्ट्रीय मुद्दा बनवायचा, पण स्वतःच्या सहकाऱ्यांच्या राज्यात जर विद्यार्थ्यांवर दमनशाही झाली तर त्यावर संपूर्ण शांतता बाळगायची. हा दुटप्पीपणा फक्त राजकीय पक्षांचाच नाही तर विशिष्ट विचारसरणीच्या इकोसिस्टीमचाही आहे. जेव्हा भाजप शासित किंवा विरोधी शासित राज्यात काही घडतं तेव्हा लगेच मानवाधिकार संघटना आणि बुद्धिजीवी जागे होतात. पण केरळसारख्या राज्यात जेव्हा एपीएसआयचे आंदोलक झोडपले जातात तेव्हा हे सर्व बुद्धिजीवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते कुठल्या वेळात लपतात? गावात एक म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था आज हुबेहूब तशीच झाली आहे. नीट असो वा इतर कोणत्या राज्यस्तरीय परीक्षा, विद्यार्थी आज मानसिक तणावात आहे. तर वर्षानुवर्षे अभ्यास करून स्वतःचं तारुण्य पुस्तकात घालून जेव्हा पेपर फुटीच्या बातम्या येतात, परीक्षा रद्द होतात तेव्हा त्या तरुणांच्या मनावर काय बीत असेल? अशावेळी राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, त्यांना मानसिक पाठबळ द्यायला हवं आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला हवं. पण काँग्रेस काय करतंय? जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे तिथे जाऊन आगीत तेल ओतायचं, पंतप्रधानांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचं नाटक करायचं आणि जिथे स्वतःची किंवा आपल्या सहकार्याची उत्तरदायित्व येतात तिथे बिळात जाऊन लपायचं. हा केवळ एका परीक्षेचा किंवा एका आंदोलनाचा विषय उरलेला नाही आहे.
हा मुद्दा आहे देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय दुटप्पीपणाचा. जर दिल्लीत विद्यार्थ्यांवरील कारवाई चुकीची आहे, तर केरळमध्ये झालेला लाठीमार योग्य कसा ठरू शकतो? जर दिल्लीत शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, तर केरळमधील होम मिनिस्ट्री आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न का विचारले जात नाहीत? राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जर खरोखरच विद्यार्थ्यांचे कैवारी आहेत, तर त्यांनी आधी केरळमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन तिथल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करायला हवा होता. पण ते घडलं नाही आणि घडणारही नाही, कारण तिथली राजकीय गणितं काँग्रेसला परवडणारी नाहीत. राहुलजी, प्रियंकाजी, देश पाहतोय. आजचा तरुण डिजिटल युगात जगायला शिकलाय. त्याच्या हातात स्मार्टफोन आहे, सोशल मीडिया आहे आणि तो सर्व बातम्या एका क्लिकवर पाहतोय. त्याला तुमचा हा दुटप्पीपणा, ही डबल ढोलकी आणि आंदोलनाचे स्टंट चांगलेच कळतात. मोदींच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी करून किंवा टीव्हीवर बाईट देऊन एकतर्फी नरेटिव्ह सेट केल्याने देश चालवता येत नाही. जर तुम्हाला नीटच्या विद्यार्थ्यांबद्दल खरंच तळमळ असेल, तर आधी स्वतःच्या भूमिकेतला हा दुटप्पीपणा बाजूला ठेवा. दिल्लीत मोदींच्या बंगल्यासमोर वेगळा न्याय आणि केरळात आंदोलकांवर लाठीमार झाल्यावर वेगळा न्याय, हा खेळ आता बंद करा. लक्षात ठेवा, काठोकाठ भरलेला दुटप्पीपणाचा गडा एक दिवस नक्कीच फुटतो. आणि आज काँग्रेसच्या या सोयीच्या लोकशाहीचा आणि पुतना मावशीच्या प्रेमाचा गडा देशातल्या तरुणांसमोर पुरता फुटलाय. तरुणांच्या भविष्याची खेळू नका, त्यांना राजकीय स्वार्थासाठी वापरू नका. अन्यथा हाच तरुण जेव्हा मतपेटीतून उत्तर देईल, तेव्हा मोठमोठे राजकीय गड उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रहो, हा आहे या सर्व राजकीय आंदोलनाचा आणि काँग्रेसच्या दुटप्पीपणाचा संपूर्ण रोखठोक लेखाजोगा. एका बाजूला दिल्लीत पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेर समर्थनाचं नाटक आणि दुसऱ्या बाजूला केरळात आंदोलकांवर लाठीमार झाल्यावर बाळगलेलं सोयीचं मौन. तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भूमिका खरंच विद्यार्थ्यांच्या हिताची आहे की केवळ राजकारण? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये रोखठोकपणे सांगा. मी सुदर्शन सुर्वे, तुम्ही पाहत होतात न्यूज डंका. धन्यवाद.